सातारा. दुपारची वेळ, भर रस्ता आणि अचानक लोकांचा आरडाओरड. आणि रस्त्यावर गुडघ्यावर रांगणारा एक तरुण. कुत्र्यासारखं वागणं, लोकांच्या अंगावर धावणं, भीती, गोंधळ आणि अफवा. क्षणात एकच चर्चा पसरली, पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा, रेबीज. अंगापूर फाट्याजवळ रेहमतपूर रोडवर ट्रॅफिक थांबला. लोक जमा झाले आणि मोबाईल कॅमेरे सुरू झाले. हा तरुण कोण? काय खरंच रेबीज की आणखी काही भयानक सत्य? लोकांनी जाळं आणलं. दोन्ही बाजूंनी घेराव घातला. जवळपास 1 तासाचा संघर्ष. शेवटी हात बांधले, पोलीस बोलावले आणि थेट सिव्हिल हॉस्पिटल. आता खरी तपासणी सुरू झाली. डॉक्टरांनी एकामागोमाग एक धक्कादायक खुलासे केले. ना कुत्र्याचा चावा, ना जखम, ना पाण्याची भीती. म्हणजे हे रेबीज नव्हतंच. तर मग काय? डॉक्टर सांगतात हा मानसिक आजाराचा झटका असू शकतो. आणखी धक्का, 3 वर्षांपूर्वीही असाच त्रास झाला होता. मग प्रश्न उरतोच, सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक भीती खरंच खरी असते का? आणि पुढच्या वेळी असं काही दिसलं तर आपण घाबरायचं की समजून घ्यायचं?